भटकंती द बिगिनिंग स्टोरी भाग 5. आधीच्या भागात. तुमची मैत्रीण सुप्रिया. मगाशी तिच्या डोळ्यात पाणी बघितलं मी. आतासुद्धा ती तिथे दूर जाऊन बसली आहे. तुम्ही तिच्या बेस्ट फ्रेंड आहात ना? तरी असं का? संजनाने आकाशकडे पाहिलं आणि पुन्हा ती समोर कोसळणाऱ्या झऱ्याकडे पाहू लागली. सुप्रीला मी खूप आधीपासून ओळखते. शाळेपासून ती स्वच्छंदी आहे, मनमोकळी आहे. लाईफकडे एका वेगळ्याच नजरेने बघते ती. सारखी हसत असते. लोकांना कधीकधी वेडीच वाटते ती, पण अचानक भावूक होते कधीकधी. म्हणजे मला सुद्धा कळत नाही का ते. तसं कधी रडताना बघितलं नाही मी तिला. पण अशी कधी ती इमोशनल होते तेव्हा डोळ्यात पाणी येते तिच्या. थोडा वेळ कोणाशीच बोलत नाही ती. एकटी एकटी राहते. जवळ कोणीच नको असते तिला. मी सुद्धा नाही. असं खूप वेळा झालं आहे. मग नॉर्मल झाली की येते हाक मारत. तेव्हा पुन्हा तीच हसणारी, बडबड करणारी सुप्रिया असते ती. मग तुम्ही कधी विचारण्याचा प्रयत्न केला नाही तिला? आकाशचा प्रश्न. विचारलं 1-2दा. उत्तर आलंच नाही तिच्याकडून. म्हणून तिला स्पेस देते मी. संजना सुप्रीकडे बघत म्हणाली. आकाशसुद्धा सुप्रीकडेच बघत होता. एकटीच कुठेतरी दूरवर नजर लावून बसली होती. मला सुद्धा काही बोलायचे आहे तुम्हाला. संजनाच्या आवाजाने आकाशचं लक्ष सुप्रीवरून संजनाकडे आलं. काय ते? त्या दिवशी तुमच्या अंगावर चिखल उडाला, म्हणजे मुद्दाम नाही उडवला. त्याबद्दल सॉरी. आकाश हसला त्यावर. ठीक आहे, चालायचं तेवढं. शहरात आलं की असे प्रकार घडतात माझ्या बाबतीत. त्याचं काय एवढं वाईट वाटून घ्यायचं? शिवाय ते तर मी कधीच विसरलो देखील. तुम्ही सुद्धा मनातून काढून टाका ते. संजनाला ते ऐकून बरं वाटलं. तुम्ही शहरात का राहत नाहीत? घरी कोण कोण असते? मीन्स जर तुम्हाला सांगायचे नसेल तर सांगू नका हां. शहरात आहे माझी फॅमिली, पण मला इथेच बरं वाटते. संजना त्यावर काही बोलली नाही. थोडा वेळ दोघेही शांत होते. नंतर आकाशच बोलला. ते तिथे दूरवर गाव दिसते आहे ना, तिथे जायचे आहे आपल्याला. थोड्या वेळाने निघूया. तोपर्यंत तुमची फ्रेंड नॉर्मल होते का बघा. म्हणत आकाश उभा राहिला. सगळ्यांना आकाशने 5 मिनिटात तयार होण्यास सांगितले. सुप्री देखील काहीही न बोलता तयार झाली. पुढच्या 5 मिनिटात सगळे त्या जागेचा निरोप घेऊन निघाले. झाडाझुडपांनी भरलेल्या त्या वाटेतून जाताना सगळ्यांना एक वेगळीच मज्जा येत होती. आकाश चालत चालत सगळ्यांकडे लक्ष ठेवून होता. स्पेशली सुप्रीकडे जास्त लक्ष होतं त्याचं. अजूनही ती गप्पच होती. पुढच्या 2 तासांनी कधी चालत, कधी विश्राम करत ते सगळे गावाजवळ पोहोचले. दिवसात कसं हिरवं हिरवं होतं गाव, इथेही तसंच होतं. वाटेवर जणू हिरव्या रंगाची शाल पांघरली होती निसर्गाने. मोठ्या सोहळ्यात जसे रेड कार्पेट असते ना, अगदी तसंच या सर्वांचे स्वागत होत होते. त्याने चोहीकडे रानटी गवत उभे राहिलेले होते. त्यातून बैलगाडीचा सतत जाण्याने चाकाच्या बाजूची मध्येच 2 बाजूंना वेगळी वाट निर्माण केली होती. गवत तरी किती हुशार बघा. ते तेवढा भाग सोडून बाकीकडे उगाचच मोकाट पसरलेलं. त्या गवतांवर चरणारे किडे, नाकतोडे निवांत बसून त्यांचं काम करत होते. याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं त्यांचं. त्यातल्या त्यात काही पक्षी त्या किड्यांवर ताव मारत होते. ते सुद्धा निवांत. अजून पुढे दूरवर पसरलेली शेतं नजरेस पडत होती. कसली ते माहीत नाही. फक्त बुजगावणं असल्याने ते शेत आहे
हे कळत होतं. मध्येच एखादा गोफण गरगर फिरवत दूरवर दगड भिरकवायचा. त्याबरोबर शेतात लपून बसलेला पक्ष्यांचा थवा केकाटत बाहेर पडायचा. हे सर्व मोहवून टाकणारे होते. गावाच्या हद्दीत जसा प्रवेश केला तसा शेणाने सारवलेल्या जमिनीचा छान सुगंध येऊ लागला. दारासमोर चिखल झालेला तरीही शहरातल्या लोकांसारखे गावातले कोणी नाक मुरडत नव्हतं. त्यातूनच अनवाणी पायाने चालत ते आपल्या कामाला निघत होते. काहीजण या सर्वांना बघून त्यांची विचारपूस करायला आले. माणुसकी अजून कुठे जिवंत आहे ती या गावांमध्ये. आकाशने वाट चुकला आहोत, शहरात जाण्यासाठी वाहन शोधत आहे हे सांगितलं. दुर्दैवाने त्या गावात तरी तशी कोणतीच व्यवस्था नव्हती. आकाशने ते सर्व ग्रुपला समजावून सांगितलं, परंतु एकाने पुढच्या गावात तसं वाहन मिळू शकेल असं सांगितल्यावर सगळे खुश झाले. आकाशने सर्वांकडे बघितलं. दमलेले सगळेच. शिवाय 2 दिवसांपासून कोणीच अंघोळ नाही केलेली आणि पोटभर जेवले सुद्धा नव्हते. गावात आलोच आहे तर आजचा दिवस थांबून उद्या सकाळी निघूया असा विचार आकाशने सगळ्यांना बोलून दाखवला. सगळ्यांना ठीक वाटलं ते. गावात तर टेंट लावू शकत नाही, त्यामुळे गावापासून पुढे थोडंसं लांब एका लहानशा पठारावर त्याने मुक्काम करायचं ठरवलं. तिथे जाऊन आकाशने प्रथम सगळ्यांना तंबू लावायला मदत केली. मी गावात बोललो आहे, ते मदत करायला तयार आहेत. ज्यांना कोणाला अंघोळ वगैरे करायची असेल तसं जाऊन त्यांना सांगा, ते करतील व्यवस्था. जेवणाचे ते आणून देतील स्वतःच. कळलं ना सगळ्यांना? आकाश बोलला. आणि तुम्ही कुठे निघालात? संजनाने विचारलं. आकाश निघायच्या तयारीत होता ते ऐकून थांबला. संध्याकाळ होण्याच्या आत येतो परत. पुढचा रस्ता कसा आहे ते बघायला हवं ना? तुम्हाला भूक लागत नाही का? संजनाने विचारलं. त्यावर आकाश फक्त हसला. त्याची सॅक लावली पाठीला आणि निघून गेला. सर्वांना सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी अंघोळ वगैरे करून घेतली. एवढ्या दिवसांनी काहीतरी चव लागेल असं खायला मिळाल्यावर सगळ्यांनी गावकऱ्यांनी दिलेल्या जेवणावर आडवा हात मारला. पावसानेही जरा उसंत घेतली असल्याने छान वातावरण होतं बाहेर. पोटभर जेवून दमलेले सगळे शहरी मंडळी आपापल्या तंबूत जाऊन शांत झोपले. आकाश परतला तेव्हा संध्याकाळची ऊन्ह परतू लागली होती. घड्याळाचा काटा 6 वर आला होता. आकाश सुद्धा दमलेला होता. प्रथम तोही गावात जाऊन अंघोळ करून आला. थोडंसं खाऊन आणि रात्रीच्या जेवणाचं सांगून तो आपल्या टेंटमध्ये आला. सगळे त्याचीच वाट बघत होते. एवढंच की सगळे वेगवेगळे 2-3 जण एका बाजूला निवांत गप्पा मारत बसले होते. मिळाला का रस्ता तुला? सॉरी तुम्हाला, संजना जीभ चावत म्हणाली. मिळाला, उद्या निघू पहाटे, आकाश सॅक एका बाजूला ठेवत म्हणाला. बाकी सगळे जेवलात ना पोटभर? हो. आणि तुमची फ्रेंड ती कुठे दिसत नाही? आजूबाजूला बघत म्हणाला. ती ना, ती बघा तिथे बसली आहे, संजना बोट दाखवत म्हणाली. सगळा ग्रुप टेंटजवळच बसला होता. सुप्री मात्र जरा वरच्या बाजूलाच पण एकटी बसली होती. आकाश, ओके, मी रात्रीच्या जेवणाचेही सांगितलं आहे. ते येतील थोड्या वेळाने. मी जरा आराम करतो. आणि हो, एकेरी नावाने बोललात तरी चालेल. संजना हसत निघून गेली. 5च मिनिटं झालं असतील. आकाशला झोप लागत नव्हती. बाहेर नजर टाकली तर बाकीचे अजूनही गप्पा मारत बसलेले होते. संजनानेही आपल्या गप्पा दुसऱ्या मैत्रिणीबरोबर सुरू केल्या होत्या. हळूच त्याने सुप्रीकडे नजर टाकली. सकाळपासून ती तशीच गप्प होती. आताही एकटीच बसून होती. आकाश त्याच्या तंबूतून बाहेर आला. हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिला. सुप्रीला लगेच कळलं ते. तरी काहीच रिॲक्शन नाही तिची.
आकाश खाली बसला, पण जरा दूरच तिच्यापासून. थोड्या वेळाने आकाश बोलला, काही विचारू का? इफ यू डोंट माइंड. सुप्री बोलली. तुम्ही गप्प गप्प शांत बऱ्या दिसत नाहीत. का? सुप्रीने विचारलं. मीन्स या 2-3 दिवसात तुमच्या बडबडीची सवय झाली आहे ना, आणि अचानक शांत झालात एवढ्या. बरं, त्या तुमच्या फ्रेंडसोबतसुद्धा बोलत नाहीत म्हणून विचारलं. सुप्री काही बोलली नाही. पुन्हा सकाळी त्या डोंगरावरून तो छान नजारा पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मला खूप कुतूहल निर्माण झालं आहे की एवढी हसरी, सतत बोलणारी मुलगी रडू पण शकते. काय झालं नक्की? तेही सुप्रीने ऐकून घेतलं आणि तशीच शांत बसून राहिली. आकाशला कळून चुकलं की ही काहीच बोलणार नाही. संजनाचं बरोबर होतं, कुणाशी ती बोलत नाही. म्हणून आकाश उठून जाऊ लागला तसा मागून आवाज आला. ते दृश्य बघून एक वेगळीच फिलिंग झाली मनात. सुप्रीच बोलली ते. आकाश तिच्याकडे न बघता तसाच तिच्याकडे पाठ करून बसला. ते धुकं अंगाला चिटकून जात होतं. ते वरून कोसळणारे झरे, त्यातून वाट काढत उडणारे पक्षी. एकदम शांत झालं मन. असं वाटलं की जीवनाचा हाच तर आनंद होता जो इतकी वर्ष शोधत होते. एक जाणीव झाली की शांतता आपल्या मनातच असते, फक्त ती शोधून काढायला कोणीतरी वाटाड्या भेटला पाहिजे. तो आनंद भेटला, मन शांत झालं. एवढं छान दृश्य समोर बघून पाऊस आला भरून मनात आणि दिसल्यावर डोळ्यात. सुप्री आताही डोळे पुसत म्हणाली. आकाश तिचं बोलणं ऐकून चकित झाला. मला वाटलं नव्हतं इतके सुंदर विचार आहेत तुमचे. एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे तुमच्यात. फक्त ते लपवून ठेवता तुम्ही जगापासून. का ते माहीत नाही. माझी आई बरोबर बोलते मग. जे सारखे हसत असतात ना, ते मनात खूप दुःख लपवून ठेवतात. कसं असते ना, आपल्याला एकच लाईफ भेटते आणि ती अशी घुसमटत ठेवली ना तर स्वतःलाच त्रास होतो. त्यामुळे जे असेल ना ते बाहेर काढायचं. रडावंसं वाटलं तर रडून घ्यायचं. हसावंसं वाटलं तर मोकळेपणाने हसायचे. कारण गेलेला प्रत्येक क्षण हा कधीच परत फिरून येणारा नसतो. त्यामुळे जीवनातला प्रत्येक क्षण जगायचा. आकाशने स्वतःचं मत मांडलं. सुप्री शांतपणे ऐकून घेत होती. आता समोरचं दृश्य बघा. काय पॉझिटिव्हिटी भरली आहे त्यात. इतका वेळ तुम्ही समोर बघत होता आणि विचारात गुंतून गेला होता. याकडे तुमचं लक्षच गेलं नसेल. सुप्री समोर बघू लागली. संध्याकाळ होत होती. ते जिथे बसले होते तिथून गावाचं विहंगम दृश्य नजरेस पडत होतं. पाऊस नसल्याने आणि सूर्यास्त होत असल्याने पश्चिमेकडचं आभाळ कलंडत्या सूर्याने सोनेरी, गडद नारंगी रंगाचे झाले होते. दूरवर पर्वतांची रांग दिसत होती. त्यावर अस्पष्ट असे काही मागे सटून गेलेले ढग तरंगत होते. खाली चरायला गेलेल्या गाई वासरं परत गावात येत होते. त्यांच्या हंबरण्याने आणि चालण्याने एक वेगळाच ध्वनी तयार होत होता. पक्ष्यांचे थवेच्या थवे आपापल्या घरी निघाले होते. कुठेतरी दूर गावच्या जुन्या मंदिरात संध्याकाळच्या पूजेची तयारी चालू होती. त्यात चालू असलेला घंटानाद थंड हवेत मिसळला होता. दमले भागलेले शेतकरी पुन्हा घराकडची वाट पकडत होते. मावळत्या सूर्याने त्यांच्या सावल्यात लांब करून त्यांच्या आधीच त्यांना घरी पोहोचवलं होतं. येणाऱ्या वाऱ्यासोबत झाडं डोलत आपल्या झोपायची तयारी करत होते. किती छान बघा. थोड्या वेळाने अंधार होईल. हे सगळं दिसेनासं होईल. तरीही किती आनंद आहे या सगळ्यात. काळोख होत असला तरी त्यांना माहीत आहे की प्रकाश नक्की होईल पुन्हा. अशीच पॉझिटिव्ह थिंकिंग असावी नेहमी. सुप्रीला मनापासून पटलं ते. तर मग चला आता, रात्र होईल ना, टेंटकडे जायला हवे. आकाश तेवढं बोलून निघाला. सुप्रीही निघाली. थँक्स, सुप्री म्हणाली. थँक्स कशाला?
आणि कोणाला म्हणायचे असेल तर ते स्वतःला म्हणा, कारण प्रत्येक वेळेस एकच व्यक्ती असते आपल्यासोबत. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. प्रत्येक दुःखात सुखात स्वतःला थँक्स म्हणलं तर लाईफ आणखीन छान होईल, म्हणत आकाश खाली निघून गेला. सुप्रीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. आकाश तर केव्हाच त्याच्या टेंटमध्ये जाऊन झोपला. सुप्री खाली आली. संजनाला शोधू लागली. संजना दिसली तशी तिला जाऊन मिठी मारली सुप्रीने. काय मॅडम, जाग्या झालात वाटते, संजना हसत म्हणाली. हो, गाढ झोपेतून कुणीतरी उठवलं असं वाटतं आहे आता, सुप्री हसत म्हणाली. चल ना, शेकोटी करूया आणि सगळ्यांसोबत गाणी बोलू, मज्जा करू. सुप्रीची बॅटरी चार्ज झाली होती आता. थोड्या वेळाने शेकोटी पेटवली आणि यांची गाणी सुरू झाली. आकाशनेही थोड्या वेळाने त्यांना जॉईन केलं. बराच वेळ त्यांची गाणी चालू होती. यानंतर रात्री गावकऱ्यांनी जेवण आणून दिलं. छानपैकी जेवण करून सर्व जेवायला गेले. आकाश अजूनही शेकोटीजवळ बसला होता. सुप्री त्याच्या जवळ आली. झोप येत नाही वाटते कोणाला तरी. तसं आकाशने मागे वळून बघितलं आणि हसला. असं काही नाही, मगाशी झोपलो होतो ना, म्हणून जरा उशिरा झोपीन. पुन्हा उद्याचे विचार चालू आहेत डोक्यात. त्या गावात लवकरात लवकर पोहोचलो आणि तिथे काही वाहन मिळालं तर तुम्हाला उद्याच शहराकडे निघता येईल ना, आकाश शेकोटीत लाकडं टाकत म्हणाला. लगेच कंटाळलात वाटतं आम्हाला. गणू, बघणारे कसे असतात लोक. त्यावर दोघेही हसायला लागले. तसं नाही, पण तुम्ही लवकरात लवकर घरी जाऊ शकता ना. मी तर काय इकडेच असतो फिरत. बाय द वे, पुन्हा नॉर्मल झालात वाटतं. छान, असंच राहायचं नेहमी. बरं, तुम्ही आता झोपायला जा, कारण उद्या जमलं तर लवकर निघू. मी झोपतो थोड्या वेळाने. सुप्री झोपायला गेली. जाता जाता परत आली. थँक्स मिस्टर ए. आता तरी नाव सांगा. सांगेन कधीतरी, म्हणत आकाश पुन्हा शेकोटीकडे पाहू लागला. सुप्री हसतच तिच्या तंबूकडे आली आणि झोपी गेली. आकाश उशिरा झोपला, पण सकाळी वेळेत उठला. बाकीचे सगळे झोपले होते. लवकर निघायचे होते, म्हणून सगळ्यांना जागं करून अंघोळीसाठी गावात पाठवून दिलं. गाववाल्यांनी सुद्धा खूप मदत केली त्यांना. आकाश निरोप घ्यायला गेला तेव्हा सुद्धा त्यांनी प्रवासात काहीतरी खाण्याचे बांधून दिलं. आकाश पुन्हा त्याच्या टेंटजवळ आला तेव्हा बाकीच्यांनी सामान आणि तंबू बांधून सुद्धा ठेवले होते. अरे वा, शिकले वाटतं सगळे. छान, आनंदात म्हणाला. छान वगैरे राहू दे, तुमचंच सामान राहिलं आहे. तुमच्यामुळे उशीर होणार आता. चलो जल्दी, निघणे आहे. सुप्री वेडावत म्हणाली. सॉरी मॅडम, लवकर तयारी करतो. आकाशच्या त्या उत्तराने सगळेच हसू लागले.